नमस्कार मित्रांनो, मी सुमेध वाघमारे ताडोबामध्ये राहत असतो. या राष्ट्रीय उद्यानामध्ये काम करत असतो. ते म्हणजे पक्ष्यांचे आवाज काढायचे, लोकांना जनजागृत करायचं आणि रोजच्या रोज पक्षी निरीक्षण करायचं. या पक्षी निरीक्षणाची नाळ जी आहे ती माझी जोडली गेलेली आहे आणि मला खूप आनंद वाटतो की मी सिमेंटच्या जंगलात राहण्यापेक्षा खऱ्या-खुऱ्या जंगलात राहतो. या पक्ष्यांचा आवाज बनवून, जंगलाचा आवाज बनवून मी जगत आहे. हे एक वेगळं विश्व आहे. माझ्या जीवनात मला इथून खूप साऱ्या प्रेरणा मिळतात. पक्षी असो किंवा प्राणी असो किंवा झाडं असो, हे आपल्या स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी जगत असतात हे एक सांगत असतात. पक्षी प्राणी कधी स्वार्थी नसतात. इथून मला हे बघायला मिळत असतं. कित्येक पक्ष्यांशी जेव्हा मी संवाद साधतो तर खूप सारे इंटरेस्टिंग किस्से होतात. कधी कधी येऊन टिपली पण मारतो पक्षी, तर कधी समोर येऊन बसतो. तर मला कळतं की यार ह्या पक्ष्यांच्या मनातली भीती निघून गेलेली आहे. तर त्यांच्याशी मी एकरूप झालेलो आहे आणि शक्यतो मी एकट्याने पक्षी निरीक्षण किंवा हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. ह्याचं कारण म्हणजे माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा विचार स्वतः करायला लागतो आणि ह्या निसर्गाशी मला बोलायला वेळ मिळतो. जर मी कोणी मित्र आणला, कोणी शेजारी आणला, तर माझा वेळ त्याच्याच बोलण्यात जास्त जातो. पण मी त्याच्यापेक्षा या झाडांशी, या पक्ष्यांशी, प्राण्यांशी बोलण्यात जास्त घालतो. मग तुम्हाला वाटेल की जंगलात गेल्यावरती कोणत्याही पक्षाचा आवाज काढला की येत असेल. मुळात मी जंगलामध्ये कधी आवाज काढत नाही, फक्त ऐकून घेत असतो. आता मी तुमच्याशी गप्पा मारत आहे, पण इथं कोणता कोणता पक्षी ओरडत आहे हे सगळं मला माहिती आहे. तो म्हणजे इथे स्पॉटेड डव ओरडत आहे, तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल. इथे तांबट नावाचा पक्षी ओरडत आहे, इथेच गोल्डन ओरियल ओरडत आहे, इथेच ड्रोंगो सुद्धा ओरडत आहे, त्याला कोतवाल म्हणतात. असे अनेक पक्षी किती तुमच्याशी गप्पा मारल्या तरी माझ्या कानावरती त्यांचे आवाज पडत असतात. कारण मी जंगल फिरताना किंवा बसताना त्यांचं निरीक्षण करताना माझे डोळे, नाक आणि कान तिन्ही इंद्रिय वापरत असतो. जंगलामध्ये जेव्हा रस्ते फिरायचे असतात किंवा इकडे मी पक्षी निरीक्षणाला जातो, एखादा जरी स्पॉटेड डिअरचा कॉल आला की पहिला माझं असतं की पुढे पाऊल टाकायचं नाही. म्हणजे जंगल आपल्याला चेतावणी देतं की पुढे जाऊ नका. मग मी आपलं रिटर्न जात असतो. तर मी जेव्हा पक्षी निरीक्षणाला जातो आणि मजा येते, ते जेव्हा माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, आपला वॉटर कॉक असू द्या, तर ते तासनतास बसतात. जे लोकांना कधीही पक्षी भेटत नाहीत, रिअर बर्ड असतात, ते सुद्धा मला भेटतात. मागच्याच वर्षी मला जगातला फास्ट उडणारा 390 ची स्पीड असते, तो म्हणजे पॅरेगिन फाल्कन, तो भेटला. सो इजाबेलिन व्हीटीआर तो भेटला. असे हे खूप रिअर रिअर नावं पण तुम्हाला माहित नसतील. सो त्यांचा मी शोध घेतलेला आहे. त्यांचे आवाज शिकण्याचा मी प्रयत्न करतो. का बरं? कारण त्यांचा आवाज सगळ्या दुनियेपर्यंत, माणसापर्यंत, प्रत्येकापर्यंत पोहोचवणं. आज जगामध्ये आपण बघतोय, भारतामध्ये असो जगामध्ये, जंगल तोडण्याचे विचार येत आहेत किंवा कोळशाच्या खदानी खोदण्याचे विचार येत आहेत. तर मुळात त्यांनी ते तसं केलं नाही पाहिजे. का बरं? त्याचा प्रश्न तुमच्याही मनी आला असेल. ऍक्च्युली आता तो पैशावाले आहेत. अंबानी असो किंवा अदानी असो, हे पैशावाले आहेत. यांचे तर पैसे पोट भरलेत ना पूर्ण. मग यांच्या मनामध्ये निसर्ग संवर्धनाचे विचार आले पाहिजेत ना. या माणसाकडे पैसा आहे तर यांनी जंगलं घेतली जरी विकत तर ते संरक्षित टाकले पाहिजेत. अशा आपल्या पैशाचा उपयोग करावा. एकाचा दोन करून करून काय होणार आहे? तो करोडपती होईल, पण त्याच्याहून दुसरा एक करोडपती, त्याच्याहून दुसरा एक करोडपती आणि पूर्ण एका दोघाच्या स्पर्धेमध्ये पूर्ण जंगलाचा, पूर्ण सृष्टीचा ऱ्हास करणार फक्त. आणि आपले नाव, आपला रीच म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जंगल नाश करणं हे कितपत योग्य आहे? आज त्यांच्या घरावर आपण किंवा हे अदानी जेसीबी चालवतात, जंगल जाळून टाकतात, मारून टाकतात. चुकून त्यांच्या कुटुंबावर जर असं संकट आलं तर कसं वाटेल हो? त्यांना बिलकुल आवडणार नाही ना. लगेच माणसाची माणुसकी जागी होईल. पण कधीतरी ह्या प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी सुद्धा विचार केला पाहिजे. याच्यामध्ये पण आपली माणुसकी दाखवली पाहिजे. कारण हे झाडं निस्वार्थी जगत आहेत. जरी तोडणारा माणूस आहे किंवा जंगल उद्ध्वस्त करणारा माणूस आहे, तो सुद्धा या झाडांपासूनच ऑक्सिजन घेऊन जगत आहे.
आणि जे आयुष्यभर आपल्याला जगवतं त्यालाच तोडणं योग्य आहे का हो? मी भला आता तुम्हाला सांगतो, माझं गाव माहिती आहे सगळ्यांना, कलगाव, हिंगोली जिल्ह्यातलं, मराठवाड्यातलं. एकदम भकास परिसर. म्हणजे कसं काय, आमच्याकडे नेहमी दुष्काळग्रस्त भाग असतो. तिकडे शेत्या जास्त पिकत नाहीत, सोयाबीनची शेती असते. पण आता पाऊस जास्त झाला, अतिवृष्टी झाली, मग काय सोयाबीन जळून गेले, बरेच पिकं आमचे उद्ध्वस्त झाले. पण आम्ही हताश न होता, शेतकऱ्याचं जे जीवन असतं हताश नाही होत तो. परत नव्या दमाने नवा वखर घेऊन, नवी बैलजोडी घेऊन परत नांगरायला लागतो आणि परत आपलं बी उगवायला लागतो. असा हा शेतकरी असतो. सो ज्या गोष्टी येतात त्यांना फोकस करणं आम्हाला हे बळ देत असतं. या शेतकरी जीवनातून हे मी किस्से किंवा हे जे जीवन आहे ना अनुभवलेलं आहे. मी काय लय मोठा नाही हो. तुम्हाला वाटल की हे व्यक्ती मोठी असन, मी एकदम छोटा. साधारण या विश्वामध्ये मी एक धूळ मात्र कण मानतो स्वतःला. कारण हे विश्व खूप मोठं आहे. याच्यामध्ये माझं कार्य काहीच नाहीये, कवडी सुद्धा नाहीये. पण माझ्या कलेने जे मला प्रतिष्ठा दिली, जे नाव दिलं, ह्या कलेचा उपयोग करून मी माझ्या निसर्गासाठी किती योगदान देईल हाच माझा एक प्रयत्न राहतो. जेव्हा मी माझ्या गावी कलगावला राहायचो, माझे बाबा कष्ट करायचे, काबाड कष्ट. मी पण मग वखर, नागर, शेळ्या, बकऱ्या सगळ्या चारायला जायचो. मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा आमच्या गावाकडे एक पांदण असते, तुम्हालाही माहित असेल पांदण. या रस्त्यावरनी जेव्हा जायचो तर मस्त गुडघाभर चिखल असायचा, कधी कधी फसून बसायचो. मग काय, चप्पल बूट हातामध्ये घ्यायचं. कधी आपली एक काडी असायची अशी लांबवाली, मशीन हाकण्यासाठी. तो त्या काडीमध्ये घुसून ठेवून द्यायचो आणि त्या चिखलातून जायचो. मग इथून पुढं पुढं काय केलं, ह्या म्हशींशी मैत्री झाली. मग तिचा आवाज काढला, मग ती माझी मैत्रीण झाली ना, तर तिच्या पाठीवर बसून तिलाच मी चरायला न्यायचो. तर बरेच असे इंटरेस्टिंग किस्से असायचे. मला लहानपणी कळत नव्हतं, तर मी हरणांच्या मागे, चित्रांच्या मागे पळत होतो. जेव्हा जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून बंद केलं. सापा जे असे बिळ असायचे त्याच्यामध्ये मी हात घालायचो, खेकडे ओढून काढायचो, किंवा साप, कधी कधी सापही निघायचे, कधी कधी मरळ निघायचे. अशी ही माझी लाईफ आहे. आणि दगडाखालचे जे काही निघन खेकडे, मासे, ते पकडण्याचा आमचा शौक असायचा. झाडावरती मध जेव्हा भरलंय तर ते मला श्वासावरनं कळतं की इथं मधाचं पोळ भरलेलं आहे. सो हे माझे आर्ट, मला म्हणजे सेन्स होतो की इथे जुडलेलं आहे. जरी मी मधाचं पोळं काढायचो तर पोळी तिथेच ठेवायचो, कारण त्याच्यामध्ये अंडी असायची, त्याच्यामध्ये पिल्ल असायचे, जेणेकरून त्या पिल्ला त्याच्या आईबाबांना ते परत उभवता यावे, अशी ही गोष्ट असायची. सो ह्या किस्स्यांपासून पुढे पुढे मी घडत गेलो. माझी जी बकरी होती, तर बकरी फक्त एकच नाही हो, बकऱ्या खूप होत्या माझ्याकडे. सो मग व्हायचं काय, मी चरायला गेलो की एक तिकडं, एक इकडे, एक इकडे गेली ती. मग आता माझे पाय दुखायचे, मी लहान असल्यामुळं मग आयडिया मी केली, बकरी तिकडे गेली ना तर आवाज काढला, तिने माझ्याकडे बघितलं आणि पळत आली. आता दुसरी बकरी नाही आली, मग त्यावेळेस मी आवाज चेंज केला, आता या आवाजाला ही आली. पण अजून जी तिसरी होती ती आलीच नाही. मग तिला होते पिल्ल, तर तिचा आवाज मी चेंज केला आणि तिच्या पिल्लाचा आवाज काढला, अशा पद्धतीने. आपल्याला माहितीये बकरी म्हणलं की बकरीचा फक्त मे फक्त असतो ना, पण माझ्याकडे मे मध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. साधारण मी 10 ते 12 व्हरायटीचे मे काढतो. तर माझ्याकडे पक्षी असू द्यात, प्राणी असू द्यात, कीटक असू द्यात, म्हणजे मच्छर आहे किंवा किरकिरी आहे, यांचे आवाज सुद्धा मी काढत असतो. पुण्यात होतो तेव्हा मला खूप प्रॉब्लेम्स आले शिकण्याचे. सो पप्पा म्हणले की आपल्याकडे पैसा नाही. आम्ही 6 भावंडे आहे. सो माझं नाव सुरेंद्र, नरेंद्र, महेंद्र, आम्ही असे छोटे भावंड, आणि मोठा नागेश वाघमारे, चंदन वाघमारे, संतोष, असे आम्ही 6 भावंड. आमच्या घरामध्ये शिक्षणाची परिस्थिती तशी बिकटच होती. पण मी सांगलीमध्ये मला काकाने नेलं शिकण्यासाठी, आणि मग तिथे मी शिक्षण केलं 10वी पर्यंत. पण माझ्या जीवनामध्ये मला आनंद वाटत नव्हता की मी सिटीमध्ये राहत आहे. पण जेही मला सांगलीमध्ये माझे मित्र परिवार, शेजारी पाजारी सगळे भेटले ना, सगळ्यांनी, माझ्या काकांनी सगळ्यांनी मला जीव लावला. आणि एवढी लाईफ म्हणजे मला जगण्यासाठी किंवा पुढं जाण्यासाठी सगळ्यांची धडपड तडमड मला कळत होती.
तिथून तिथून मी पुढे पुढे सरसावत गेलो. जेव्हा पुण्यामध्ये शिक्षणाला आलो तर पैसे नाही खिशामध्ये, तो प्रॉब्लेम यायला लागले. मग मी बरेचसे कामं केले. कधी पॅम्पलेट टाकायचं. सो पॅम्पलेटचा बी रेट होता साधारण ₹1 मी 2 पॅम्पलेट 3 पॅम्पलेट असे घ्यायचो. तो गट्टा मी जमा केला होता आणि प्रत्येक इन्स्टिट्यूट कॉलेजच्या समोर अशा सगळ्यांना टाकायचो. काही काही लोकांनी माझे पैसे पण मग बुडवले, की या पॅम्पलेटचे पैसे द्यायचे नाही. 3,000-3,000 व्हायचे तर द्यायचे नाही. कारण हा मुलगाच तर आहे आणि काय करणार आहे येऊन जाऊन. सो बऱ्याच वेळा मग तसे माझे पैसे बुडवले. मग मी तिथे हे पॅम्पलेट टाकत असताना काय केलं, ज्या व्यक्तीचे पॅम्पलेट टाकायचो त्याच्याकडे मी क्लासेस लावला, की मला शिकायचं बाबा. मी इंग्लिश स्पोकन क्लास किंवा इतर क्लासेस त्यांच्याकडे करून घेतले. पण त्यांनी सुद्धा माझ्याकडून बरेचसे कामं जसे की लवकर येणे, गेट खोलणे, सफाई ह्या गोष्टी मी केल्या. आणि त्या क्लासेसची फी माझी माफ व्हायची. पण त्यांनी पण काय पुढे जास्त हे केलं नाही आणि तिथंच मला दगा भेटला. म्हणजे अर्धं शिक्षण पण नाही झालं. थोडंसं 10-15 दिवस झाला आणि त्यांनी गेले निघून. तिथे मला शिकण्यासाठी मिळालं नाही. मग पुढे अजून काय काय, तर मग मी भाजीपाला विकायचो किंवा नंतर पुण्यामध्ये अजून गेलो तर डंजो बॉय म्हणजे डिलिव्हरी पार्टनरचं काम केलं, भाजीपाला विकला. तिथून तिथून मी अजून अजून पण भाजीपाला विकत असताना नाही का, माझ्या जीवनात टोमॅटो जे माझा भाजीपाला असायचा, मग ते खराब निघायचे ना कधी, मी निवडायचो आणि बाजूला टाकायचो. तर निवडलेल्या त्या टोमॅटोवरती कावळा येऊन बसायचा. आणि आमचे शिक्षक पण होते काकडे सर, त्यांनी पण पाहिलं की अरे हा मुलगा मस्त हे करत आहे कावळ्याची संवाद. आणि मी जेव्हा कावळ्याचा आवाज काढला, कावळा येऊन माझ्याशी गप्पा मारायला लागला. लोक मार्केटमध्ये यायचे आणि आम्हाला बघत बसायचे, हे किती सुंदर आवाज काढत आहे, कसे गप्पा मारत आहेत, जणू काही यांचे जुने संबंध असतील. सो अशी माझी सुरुवात ती कावळ्यापासून झालेली आहे. म्हणजे कावळ्यांनी सगळ्यात पहिला पेमेंट मला दिलेला आहे. जे लोक मला बाजारात पाहिजे ते घरी जायचे आणि घरी त्यांच्या घरी जेव्हा दाव्याचा कार्यक्रम असायचा आणि कावळेच नाही आले ना, तेव्हा मला बोलवायचे आणि मी जायचो सुद्धा. सो मला तिथून पैसे मिळायचे. तिथून मग मी पुढे पुढे शिकत शिकत नाही का, काकडे सरांनी मला चांगली सहकार्य केलं. माझ्या शाळेचा युनिफॉर्म 2 ड्रेस दिले मला, शाळेचे ऍडमिशन फी माफ केली. So बऱ्याच गोष्टी मला त्यांनी सहकार्य केलं. मग पुढे पुढे मी शिकत गेलो. सो ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मी विठ्ठल कामत ग्रुप यांच्यासोबत सुद्धा काम केलं. 12वीत मी तिथे लागलो होतो जाधवगडला, सासवड भागातला आहे. तर तिथे मी आवाज काढणे म्हणजे कोणता फक्त मोराचा, आणि तोही भिंतीच्या मागून जे पर्यटक यायचं किंवा त्या हॉटेलमध्ये राहायचं, शनिवार रविवार जायचो मी 1-2 तास. आवाज काढला की ते पर्यटक बघायचं आणि शोधायचं व्हेर इज अ पिकॉक. म्हणजे तिथे जास्त करून फॉरेनर यायचे. त्या हॉटेलचं सांगायचं म्हणजे ते हिस्टॉरिकल प्लेस होतं, ऐतिहासिक बनवलेलं पूर्ण ओल्ड. आणि त्याच्यामध्ये मला ड्युटी दिली, शेरवानी घातलेली आणि त्या शेरवानीमध्ये लपून लपून आवाज काढायचा. तिथून ही सुरुवात झाली. अजून पुढे 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 मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा कंप्लीट केलं. यानंतर मी एमपीएससीचा अभ्यास केला. पण कोरोनाचा काळ जेव्हा आला तेव्हा तो राहून गेला तसाच. पण मी जो एमपीएससीचा अभ्यास करत होतो, तर मला आता आनंद वाटतो की जो एमपीएससीचा अभ्यास करून मी जेवढा सक्सेस नाही झालो, तेवढा माझ्या मनातून मी अभ्यास केला हा निसर्गाचा किंवा करत आहे, तर ह्याच्यात सक्सेस झालो. कारण ज्या एमपीएससी साठी मी प्रयत्न करत होतो त्याच एमपीएससी मध्ये माझे प्रश्न विचारले जातात की ताडोबातला बर्डमॅन कोण आहे. तर माझ्या कार्याची ही एमपीएससी सुद्धा दखल घेत आहे किंवा मग प्रत्येक गोष्ट पैशानेच मॅनेज होते असं मानणाऱ्या लोकांसाठी मला सांगायचं आहे की प्रत्येक वेळेस पैसाच कामाला येत नाही. तर आज मी कुठल्याही टायगर रिझर्व कुठेही फिरत असलो तर खिशात मी ₹1 घेऊन फिरत नाही, पण मला पुढे जाताना पैसे सुद्धा लागत नाही. तर ही माझी लाईफ आहे. पुढे पुढे चालत मी मुंबईला पण गेलो होतो. सो त्या ठिकाणी मी ह्याचा आवाज ऑगी अँड द कॉकरोचेस, मोटू पतलू असे कार्टूनचे आवाज काढायचो. त्यांनी पण चांगली ऑफर दिली होती की तुम्ही करा म्हणून. मी ऑगीचा आवाज काढायचा प्रयत्न खूप वेळा केला. आला, मला बेस्टही आला. जसं ऑगी बोलतो
ए भैया 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 आपने मुझे पिक दिखा. तो अशा पद्धतीने पण ते मी पाहिलं तर त्या माणसाच्या आवाजामध्ये घर्षण जास्त होत आहे. आणि कुठेतरी माझ्या मनामध्ये पाल चूक चुकली की ह्या कार्टूनच्या दुनियेला असे आवाज देण्यापेक्षा आपण निसर्गाला आवाज दिला तर हे बेस्ट आहे. सो म्हणून मी ते सगळं सोडून दिलं. माझ्याकडे नाही का मोटू, पतलू, ऑगी, सिंचन किंवा जॉन जॉन द जॉन आहे, चिंगम आहे, अशा सगळ्यांचे आवाज किंवा नॉडी किंवा छोटी मुलं बोलतात म्हणजे ते बोलतात ना, हाय माझं नाव सुमित. असे त्यांचे आवाज येत असतात. अशा कित्येक आवाजांपासून मी सुरुवात केली पण ते सगळं काही सोडून दिलं. कारण ते फक्त एंटरटेनमेंटचा पार्ट होता. मी हिरोंचे पण आवाज काढत होतो. धर्मेंद्र, दादा कोंडके, निळू फुले, जसं की धर्मेंद्र बोलतो किंवा नाना पाटेकर. चलो एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. सो या आवाजांवरती पण खूप टाळ्या पडायच्या. पण ह्या टाळ्यांमध्ये मला कधी आनंदच वाटायचा नाही. हा फक्त एंटरटेनमेंट आणि अर्थजनाचा जो म्हणजे पैसे कमवण्याचा जो सोर्स होता तिथवरच मी वापर केला त्याचा. पण ते मी सगळं सोडून दिलं आणि मग नंतर इकडे आलो. इकडे येताना मग मी जेव्हा हे करायचो म्हणजे गाडीवरती किंवा सायकलवरती चाललो तर मनामध्ये मी इमॅजिनेशन करायचो की मी गाडीवर आहे, गाडीत बसलो आहे. इमॅजिन करायचो माझ्याकडे गाडी आहे. मग आवाज असा, हा हॉर्नचा आवाज, असे बरेचसे आवाज. माझ्याकडे लिमिट नाहीये. मी जे 200चा आकडा सांगतो सगळ्याच जणांना तर हे सगळे मिळून 200 येतात. म्हणजे तुम्ही टिटवीचा पाहिला किंवा चिमणीचा पाहिला, कोंबड्याचा, मोराचा, माझ्याकडे एका एका पक्षाचे 4-4, 5-5 आवाज आहेत. तर हे सगळे मिळून 200 आवाज मी म्हणून सांगत असतो. इव्हन तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतोय. आता बघा इथे काहीच नाहीये. ही चैनीची मजा. सो चैनचा पण आवाज असतो. आवाजाला लिमिट नाहीये माझ्याकडं. पण खऱ्या अर्थाने फक्त निसर्गासाठी या आवाजाचा वापर करणं हे मला योग्य वाटलं. मी तिथून पुढे पुढे शिकत गेलो. पुढे पुढे मग जेव्हा जंगलाकडे ताडोबामध्ये मला यायचं होतं तो मी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत काम करत होतो आरोग्य खात्यामध्ये. आणि माझ्या मिसेसचा नुकताच रेल्वे अप्रेंटिस साठी नंबर लागला. ज्योती वाघमारे तिचं नाव. तिचा नंबर लागला कुठे? नागभीडला. मग ती आली. आता मी विचार केला बायको इकडे मी तिकडे, सो मध्ये मध्ये प्रॉब्लेम येतील म्हणून मी तिथलं सगळं काम सोडलं आणि नागभीडला आलो. तिथल्या परिसरामध्ये काम शोधलं पण काम काही मिळालं नाही. एक तर काय माहितीये का, रेंजरने ऑफर काय केली, तुम्ही वाघाचा आवाज काढा म्हणजे आम्ही वाघ पकडायला तुम्हाला नेऊ. अहो म्हणलं ते वाघाचा आवाज काढणार मी आणि वाघाने माझ्यावर अटॅक केला तर कोण जबाबदार आहे? मीच ना. सो मग हे नाही, नकार दिला तशा कामाला. मग मी तिथून ब्रह्मपुरीला गेलो. तिथे एक लेटर लिहिलं हाताने आणि ते लेटर मी तिथे टाकलं ऑफिसला. सो ते लेटर लागू झालं इकडे ताडोबाला. आणि ताडोबामध्ये मला बोलवलं गेलं ऍज अ म्हणजे ड्युटी लगेच नाही दिली. त्याची एक्झाम होती गेट मॅनेजर या पदाची. मी पेपर दिला. त्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन होते की ताडोबाचे गेट किती, वाघ कसा ओळखायचा, पगमार्गी का पट्ट्यानी, काय असेल ते प्रश्न. सो कोणती झाडं मिळतात, कोणतं राज्य झाड, हे सगळं काय, त्याचे उत्तर एकही माहित नव्हते. तो तिथून माझी सुरुवात झाली. पण माझ्या मनामध्ये एक हे होतं धाडस की मला जंगलाच्या रिलेटेड काम करायचं आहे. मग त्या ठिकाणी पेपर जे घेत होते त्यांनाच मी सांगितलं, सर माझ्याकडे हे कोंबड्याचा मोराचा आवाज आहे, तुम्ही बघा तुम्हाला आवडेल का. त्यांना मग मी कोंबड्याचा आवाज ऐकवला. ते एवढे खुश झाले. त्यांनी डायरेक्ट म्हणजे आमचे खोरे साहेब होते एसीएफ, त्यांनी ऐकला तो आवाज, खूप खुश झाले. त्यांनी मला डायरेक्ट एसीएफ आपलं फील्ड डायरेक्टर रामगावकर साहेबांकडे नेलं आणि त्यांना म्हणले की सर हे बघा हे असे आहेत. तो फील्ड डायरेक्टर साहेब एवढे खुश झाले. त्यांनी सगळ्या ऑफिसरला बोलवलं आणि मला स्टेजवर थांबवलं की तुम्हाला सांगायचे ते सगळ्यांना सांगा. सगळ्या ऑफिसरने माझं मत ऐकलं, माझे आवाज ऐकले, माझी कहाणी ऐकली, मी कुठून आलो, कसा आलो, काय झालं, किती शिकलोय, सगळं त्यांना आवडलं. आणि त्यांनी मला संधी दिली ऍज अ नॅचरलिस्ट. नॅचरलिस्ट म्हणून माझी नियुक्ती केली. पण नॅचरलिस्टचे कोणतेच गुण माझ्याकडे नव्हते.
पण मी काही हताश झालो नाही. त्यांचं जे दिलंय त्यांनी माझ्यावरती जबाबदारी, ती मी पुढे चालू ठेवली. जेव्हा आलो, मला कोरच्या भागामध्ये मला एक अष्टकोनी एक कुटी होती, ती दिली राहिला. आणि तिथे राहायला फक्त मी एकटाच हो. बायको तिकडं, मी इकडं. सो भीती पण वाटायची रात्री रात्री. मग मनामध्ये कधी कधी प्रश्न यायचा, अरे एकटाच येऊन मी जंगलात राहतोय. तुम्ही एकटं जंगलात राहून बघा, तुम्हाला वाटेल मी जंगलात राहिलो लय भारी वाटेल. भीती वाटायला लागती पहिला. मग मी भीतीच्या ऐवजी त्यांच्याशी मैत्री करायला चालू केली. रात्रभर माझ्या समोर चितळांचा हजारोंचा कळप येऊन बसायचा आणि ते गप्पा मारायचे. हा एक आवाज असायचा, पण ते कॉलिंग असायचं. हे कॉलिंग मी ह्याच्यात ऐकवत नाही, कारण माहितीये का, जर मी ऐकवला आणि तिकडं जंगलात जर कुठे वाघ असेल किंवा चितळ असेल तर ते पळून जाईल किंवा डिस्टर्ब होईल म्हणून. त्याच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी खूप मोठी असते. तो ते मला कळायला गेलं. मग ते हजारो हरण तिथे येऊन बसायचे, मी त्यांना ऑब्झर्व करायचो. रस्टी स्पॉटेड कॅट माझ्या पायाजवळ येऊन बसायची. रात्रभर माझ्या जवळचे जे बेडूक होते ते पकडू पकडू खायची. मी कधी 3:30ला, कधी 5:30ला उठून बाल्कनीत असा बसून राहायचो. आणि मला त्या आमच्या चावजी सरांनी सांगितलं होतं की ह्या दरवाजाचं जे आहे ना, त्या अस्वलीने आपटून आपटून दरवाजा वाकवला आहे लोखंडी, तर सांभाळून राहावा, इथं अस्वल वगैरे येते, कधी कधी दरवाजे वाजवते, तुम्ही घाबरू नका. तो एकदा तर ते माझ्या बाथरूम मध्ये खूपच लांब साप होता हो. म्हणजे ती धामण होती आणि ते बाथरूम मध्ये येण्याचं कारण म्हणजे खिडकीला छोटा रस्ता पण नव्हता, एकदम एवढी एवढी बोळ होती, पण ती धामण एवढी मोठी आणि एवढी झाड आली कशी, हाही प्रश्न आला. मी दरवाजा लावला आणि सर्पमित्राला बोलवलं, तेवढ्यात ती धामण गायब झाली. सो असेही किस्से मला बघायला भेटले. पण सगळ्यात पहिला जे स्वागत केलं माझ्या ताडोबामध्ये ते म्हणजे चांदी अस्वल या प्राण्यानं केलं. कारण मला तो भेटला माझ्या जीवनात पहिला, जो ताडोबात एंट्री झाल्यावरती भेटलेला. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे, न घाबरणारा एकमेव प्राणी आहे तो म्हणजे हनी बेजर, चांदी अस्वल. कुणालाच घाबरत नाही. त्याच्या समोर 6-7 जरी लॉयन असतील तरी तो त्यांच्याशी सुद्धा भिडतो. मग तशा एका प्राण्याने मला प्रेरणा दिली आणि तिथून माझं जीवन पुढे पुढे चालू झालं. जेव्हा नागराज मंजुळे सर आले, सयाजी शिंदे सर आले, सयाजी शिंदे सरांनी मला फोन केला की सुमेध आम्ही तिकडे येतोय, आमचं चित्रपटाचं प्रमोशन आहे, घरबंदूक बिर्याणी. मला खूप आनंद झाला. मग मी काय केलं, जंगलातले जे आमचे वनरक्षक किंवा ते होते फायर वॉचर, सगळ्यांना सांगितलं अरे येणार आहेत, मग मला टेंबर द्या. तेव्हा टेंबर होते. सो ते टेंबर मी पिशवी भरून नेले आणि तिथे गेलो. मग सो आपल्या सरांनाही दिले, सयाजी सरांना, नागराज मंजुळे सरांना खूप आवडले. आणि मग आमची जी मुलाखत झाली ती खूपच व्हायरल झाली. साधारण 7-8 मिलियन त्या वेळेत गेले माझे, म्हणजे माझ्या चॅनलवरून नाही बरं का. तुम्हाला वाटेल की माझं चॅनल म्हणजे आता मी हिट झालो, पैसा पाणी सगळं काय आलं, रिच पण आला. सो मी अजूनही त्या गोष्टीला म्हणत नाही, मी काय पैशाने श्रीमंत नाही झालो. मी अजूनही या मातीशी जोडलेलो आहे. ही नाळ जी माझी त्याची कनेक्शन आहे ते माझं इथून आहे, तर त्याच्याशी मी कधी बैमानकी करणार नाही. तो ते माझं चालू असतं. आणि पैसा पाणी ह्या गोष्टी येतात जातात येतात जातात. तर आम्ही हा जो व्हिडिओ जरी बनवत आहे तर आमचं साधं सुद्धा एडिटिंग आहे. तुम्हाला वाटेल की किती बेस्ट असावं, किती आता फेमस व्यक्ती आहेत, काही नसतं. मी फेमस पण झालो म्हणजे मी श्रीमंतेमध्ये पण जगत आहे, गरिबीत बी जगत आहे. मी स्टेजवरती जेव्हा असतो ना तेव्हा मी गेस्ट म्हणून, मी गेस्ट आहे. जेव्हा खाली ग्राउंड लेवलला येतो तेव्हा मी साधा सुद्धा आहे. सो दोन्ही जीवन जगत असतो आणि ह्याच्यात खरा आनंद मानतो. तो ते सयाजी सरांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी त्यांच्या पेजला सुद्धा माझा एक व्हिडिओ टाकला होता. साधारण 2 दिवस मी त्यांच्यासोबत फिरत होतो आणि 20-30 मिनिटाची ती मुलाखत त्यांनी त्यांच्या युट्यूब पेजला पण टाकलेली आहे, तिथेही बघू शकता. नंतर ही जी मुलाखत बघून सचिन तेंडुलकर सरांचा एक वेगळाच किस्सा आहे. तो म्हणजे कसा, मी एक किती 2024चा 24चा सीन आहे, 23-24चा, पण मे महिन्यातला आहे. मे महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमा होती, सो 5 मे होतं. त्याच्या आदल्या दिवशी सचिन तेंडुलकर आले होते. मग मी मनामध्ये प्रश्न केला की आमच्या साहेबांना की मला सचिन तेंडुलकरला भेटता येईल का. तर बऱ्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं अरे तू भेटू देणार नाही, तो सचिन तेंडुलकर हे भेटत नाहीत शक्यतो.
तो माझ्याही मनात आलं होतं की अरे मला मिळेल का नाही प्रश्न पालचूक चुकले. निघायचं म्हणलं पण थांबलो. नाही म्हणले तुम्हाला तो भेटणारच नाही. पण मी मनातून एक कल्पना केली की यार सचिनला भेटलो तर. आणि मग मी ते कल्पना करत करतच रात्रभर मग मी सेन्सेसला बसलो. आपल्या कोरमध्ये सेन्सेसला बसलो एन बॉडीला. आणि तिथे खूप प्राणी पक्षी ऑब्झर्व केले रात्रीच्या वेळेस. खूप मजा आली. सेन्सेस तुम्ही पण एकदा केलं पाहिजेत, त्याशिवाय रात्रीचं जंगल तुम्हाला कळणार नाही. आणि मग तिथून गेली आणि मी रात्रभर कल्पनाच करत होतो की मी सचिन तेंडुलकरला भेटलो असतो तर. आणि लकीली सकाळी 7 वाजता रामगावकर साहेबांचा मेसेज आला की तुम्हाला आंघोळ वगैरे आवरून तुम्ही लवकरात लवकर कोलारा गेटकडे जावा, सचिन तेंडुलकर सरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आनंद एवढा माझा गगनात मावेना. सो मी आवरलं सगळं काय, फॉरेस्ट डिपार्टमेंटची गाडी घेऊन डायरेक्ट निघालो आम्ही कोलारा गेटला. तर त्यांची भेट झाली. त्यांनी खूप माझं कौतुक केलं. आवाजाबद्दल त्यांनी खूप काही गोष्टी बोलले आणि म्हणले हा जो गळा आहे ना तुझा, ह्या गळ्यापासून तू ही आवाज काढत आहे, या गळ्याला मी मिठी मारत आहे. सो त्यांनी ते उद्गार माझ्याबद्दल काढले. मला खूप भावले की जरी दुनिया त्यांची फॅन आहे तरी ते माझ्या या कलेचे फॅन आहेत, मला या निसर्गाचे फॅन आहेत. हे म्हणजे माझं क्रेडिट नाही तर मी निसर्गाला माझं क्रेडिट देतो, कारण त्याच्यामुळं मी घडलेलो आहे, त्याच्यामुळं मी बनलेलो आहे. सो निसर्गाचं सगळं काही कृती आहे, त्यासाठी आपण लढत असतो. पण तो सीन आणि मग नंतर सगळ्याच टीव्ही चॅनलनी जसं की BBC हिंदी, कन्नड, तेलगू सगळ्या भाषांमध्ये, गुजरातीमध्ये, मला येत नाहीत भाषा पण डबिंग केलं त्यांनी आणि त्या टाकलेल्या आहेत. तो BBC तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड पातळीवर काम करते, जागतिक लेवलला. त्या सगळ्या याच्यावरती माझ्या मुलाखती तुम्हाला भेटतील. BBC असू द्या, आज तक असू द्या किंवा ABP असू द्या, टाइम्स ऑफ इंडिया असू द्या, द हिंदू असू द्या, हे टॉप मोस्ट सगळे न्यूज चॅनल सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि मनापासून मी त्यांचे आभार पण मानतो की असं सहकार्य तुम्ही प्रत्येकाला करत जावा. कारण नाचणारे, गाणारे किंवा कॉमेडी किंवा असे वेडे चाळे करणारे यांची सगळी दुनिया फॅन असते हो. पण जे खऱ्या अर्थाने निसर्गाशी जोडलेले असतात त्यांची दुनिया खूप कमी फॅन असते. तुम्ही उत्तम उदाहरण मी स्वतः बघू शकता. आज काय नाही की माझे खूप असतील मिलियन, करोडो, बिलियन, असं काही नाहीये. सो मला त्याचे हाव पण नाहीये. आणि तुम्ही जरी फॉलो करत असाल तर याचं कारण माहितीये का तुम्हाला, मी जे जे मेसेज, जे जे व्हिडिओज ज्याच्यापासून अवेअर होणार आहेत लोक, ते मी दाखवत असतो. जर तुम्ही आज मला फॉलो केलं आणि भविष्यात तुम्हाला उद्या चालून तुम्ही मोबाईल जरी काढला आणि त्या मोबाईलवर न कळत माझा व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये मेसेज असेल तुम्ही प्लॅस्टिक वापरू नका, तुम्ही पक्षी वाचवा, प्राणी वाचवा, हेच तर त्या व्हिडिओचा आणि फॉलोचा पर्पज आहे. जेणेकरून तुम्हाला सारखं सारखं हॅमरिंग होईल की निसर्ग वाचवायचा आहे, निसर्ग टिकवायचा आहे. खऱ्या अर्थाने निसर्ग आपल्याला, म्हणजे आपण निसर्गाला नाही वाचू शकत, निसर्ग आपल्याला वाचवतो. प्रत्येक सजीवाला निसर्ग वाचवतो. सो त्यांच्या एवढं ग्रेट वर्क, खऱ्या अर्थाने निसर्ग, झाड, पक्षी हे देव आहेत आणि या देवाच्या साठी मी माझी श्रद्धा लावत आहे, माझे आवाज, माझी कला मी वापरत आहे. असं हे माझं जीवन नित्यक्रम मी चालवत आहे. भविष्यात माझ्या म्हणजे मी विचार केला अजून काय करता येईल तर मी वकील करत आहे, म्हणजे ऍडव्होकेट होऊन या निसर्गासाठी जे काही प्रॉब्लेम्स तयार होतील त्यांचा वकील बनून त्यांना न्याय प्रक्रिया देण्यासाठी मी पुढे प्रयत्न करत आहे. म्हणून मी शेवटच्या वर्षाला आहे आता. सो कम्प्लीट होईल आणि आपल्या सगळ्यांची साथ असते. मी हे एकट्या दुकट्याने होत नसतं, सगळ्यांनी मिळून हे काम होत असतं. सो प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने जिकडे तिकडे राहत असाल तिकडे निसर्ग संवर्धन करा. बघा तुमचा मित्र आहे किंवा तुमच्या फॅमिली आहे, तो एका माणसाने ऑक्सिजन घेतला तर तो तुम्हाला नाही देऊ शकत, पण झाड जे आहे ना ते प्रत्येक सजीवाला देतं. भले तोडणारा असो त्यालाही देतं, लावणाऱ्याला पण देतं. म्हणजे तो कधीच भेदभाव करत नाही. झाड निस्वार्थीपणाने सगळ्यांना ऑक्सिजन देतो. तर त्यामुळं तुम्हाला तुमच्या परिवाराला, तुमच्या मुलांना, तुमच्या नातेवाईकांना, आई बाबांना वाचवायचं असेल ना, भविष्यात चांगलं जर जीवन द्यायचं असेल तर झाडं लावा. कारण एक झाड तुमच्या म्हणजे निदान कमीत कमी 10 तरी झाडं लावा. आईच्या नावाची 10 झाडं, मुलाच्या नावाची 10 झाडं, बाबांच्या नावाची 10 झाडं. मग बघा किती सुंदर हे जग आहे.
अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि प्रत्येकाने नाही का जंगलांना प्राधान्य दिलं पाहिजे फिरण्यासाठी. याने काय होतं, या जंगलाच्या बाजूला जेवढे गावं राहतात त्याच्यामध्ये गाईड आहे, त्याच्यामध्ये जिप्सी ड्रायव्हर आहे, त्यामध्ये सगळेच असतात. मी सुद्धा. तुम्ही जेव्हा येताय ना तर हे सगळं सर्कल योग्य चालतं. वाघ पाहणं एक माध्यम आहे, पण त्या वाघामुळं सगळं चक्र चालत असतं. जेव्हा तुमचे पैसे इथे जातात, कोणताही पैसा वेस्ट जात नसतो जंगलाच्या बाजूला. तुमचा पैसा प्रत्येक माणसाच्या घरातली चूल पेटवण्यासाठी जात असतो. त्यातली चूल एक माझी सुद्धा आहे. सो असं इथे मी कार्य करत असतो. बिलकुल तुम्हाला आवडलं असेल, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. एक छोटासा हा निसर्गप्रेमी तुम्हाला आवाहन करत आहे की तुम्ही सुद्धा निसर्ग जोडणं जपणं याची भावना तयार व्हावी, ना की अदानी अंबानी यांच्या हाते म्हणजे देऊन त्यांच्या जंगलाच्या कत्तली कराव्यात असं तर मुळातच वाटत नाही मला. पण तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजेत. मी पण आहे सपोर्टिव्ह. सगळ्यांनी मिळून आपण खूप सुंदर काम करूयात. सो नक्कीच तुम्हाला हा माझा एपिसोड आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.